नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आता वातावरणात बदल होतोय. WD उत्तर भारतामध्ये आहे आणि विशेष म्हणजे सध्याचे WDचे अंश हे काही अंशाने दक्षिणेकडे सरकताना दिसत आहेत. पर्यायाने त्याच वेळेस बंगालच्या उपसागराची किनारपट्टी भागात सुद्धा वातावरण बदलतंय आणि ते मोठ्या प्रमाणात बदलतंय. त्यामुळे या ट्रफमध्ये केरळमध्ये मान्सून येण्यासाठी मदत होऊ शकते. या भागात देखील मोठ्या प्रमाणात बाष्प आहे, परंतु वाऱ्यांची स्थिती विरुद्ध असल्यामुळे हे वातावरण भारताच्या भूभागाकडे सरकताना दिसत नाही. 16 मेला मान्सून अंदमानात दाखल झाला होता. त्यानंतर 16-17 नंतर 18-22 अशा पद्धतीने तो पुढे सरकला, परंतु मोठे मोठे टप्पे घेत जवळपास आता मान्सूनला येऊन 18 दिवस झाले आहेत. तरी देखील मान्सूनची फार प्रगती होऊ शकलेली नाही. परंतु आज मान्सून केरळ आणि तामिळनाडूमध्ये औपचारिकरित्या दाखल होईल आणि त्याची घोषणा भारतीय हवामान खात्याकडून केली जाईल असा एक प्राथमिक अंदाज आहे. या मॉडेलच्या माध्यमातून आपण पुढील 10 दिवसाचा अंदाज बघत असतो. आज 4 जून आहे. मान्सूनचे 3 दिवस संपलेले आहेत. 4था दिवस सुरू होतोय. महत्त्वाचा हवामान बदल म्हणजे या ठिकाणी अंदमानाच्या दरम्यान वादळी सिस्टम निर्माण होणं अपेक्षित आहे, कारण मान्सूनच्या पूर्वकाळात एकही वादळी सिस्टम बनू शकली नाही. जून, जुलै, ऑगस्ट तसा फारसा वादळी नसतो. मात्र पुन्हा सप्टेंबरपासून पुढे वादळी सिस्टम बनू शकतात. जोपर्यंत वादळी सिस्टम बनत नाही तोपर्यंत मान्सून सक्रिय होणार नाही. आज या ट्रफनुसार महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस होऊ शकतो. उद्या ही ट्रफ अधिक प्रभावी राहण्याची शक्यता आहे. 5 तारखेला म्हणजे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात ही ट्रफ पाऊस देऊ शकते. 6 तारखेला देखील GFS मॉडेलनुसार दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे. GFSने हे पावसाचं प्रमाण दक्षिणेकडून महाराष्ट्रामध्ये 7 तारखेला वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 8 तारखेला वाढण्याचे संकेत GFSने दिले आहेत. दक्षिण मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो आणि कोकणामध्ये 9 तारखेपासून पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात असा अंदाज आहे. त्याच वेळेस पूर्व विदर्भातही पाऊस असेल. कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण 10 तारखेलाही वाढण्याची शक्यता आहे. 11 तारखेला गोव्याच्या दरम्यान एखादी वादळी प्रणाली विकसित होऊ शकते का? GFS मॉडेलने काही वातावरण दाखवलं आहे. 12 तारखेला विशेष महाराष्ट्रात वातावरण नाही. मात्र 13 तारखेला दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या भागात पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे. आज 4 तारखेला वाऱ्यांची स्थिती सुधारते. आपण या ठिकाणी बघतो की काही वारे हे या पद्धतीने भारतीय भूभागावर सरकताना दिसत आहेत आणि या ठिकाणी मात्र वारे अजूनही याच पद्धतीने पुढे सरकत आहेत आणि मोठ्या प्रमाणात वारे चीनच्या समुद्राकडे जात आहेत. मात्र या वाऱ्यांमध्ये आपल्याला बदल या ठिकाणी दिसतोय. बऱ्याच वाऱ्यांचा प्रभाव अशा पद्धतीने वरती सरकताना दिसतोय, म्हणजे पश्चिमी शाखा सक्रिय होईल. दक्षिणी शाखा सक्रिय होण्याकरता या पद्धतीने वारे प्रवाहित होऊ लागले आहेत आणि या ठिकाणी असलेल्या चक्राकार स्थितीकडे ते जात आहेत. त्यामुळे मान्सूनचे वारे भविष्यामध्ये सक्रिय होण्यास मदत होईल आणि या ठिकाणी ते टर्न होण्याची शक्यता आहे. ECMWF मॉडेलनुसार जर बघितलं तर आज मराठवाडा आणि विदर्भात पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये हा संपूर्ण पूर्व विदर्भासहित मराठवाड्याचा काही भाग आहे. त्याच वेळेस आपल्याला दक्षिण कोकणाच्या या काही भागात पश्चिम महाराष्ट्रासहित म्हणजे कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पाऊस वाढू शकतो आज, अशी परिस्थिती आहे. उद्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे. यामध्ये विदर्भ आहे, मराठवाडा आहे,
दक्षिण कोकण आहे. 6 तारखेला मोठे वातावरणीय बदल आहेत. दक्षिण कोकणासहित मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पावसाचं वातावरण वाढू शकतं आणि विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये. 7 तारखेला मोठ्या प्रमाणात वाढ महाराष्ट्रातील पावसामध्ये दाखवण्यात आलेली आहे आणि जर आज मान्सून केरळमध्ये आला तर या वातावरणाला अधिक ताकद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी यापूर्वी सांगितलं, जरी मॉडेलमध्ये पावसाचे अंदाज कमी दाखवले जात असले तरी जसा मान्सून पुढे सरकेल तसं महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. गोव्याच्या दरम्यान तयार होत असलेल्या वादळी सिस्टममुळे थोड्याफार प्रमाणामध्ये हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे. हा 8 तारखेचा अंदाज आहे, परंतु दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या चंद्रपूर, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पाऊस राहणार आहे. विदर्भाकडून पाऊस कमी होतोय 9 तारखेला, पण मराठवाड्यात पाऊस वाढतोय, पश्चिम महाराष्ट्रात वाढतोय, मध्य महाराष्ट्रात वाढतोय, दक्षिण कोकणात वाढतोय. 10 तारखेला पुन्हा एकदा विदर्भ, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढणं अपेक्षित आहे. 11 तारखेला मात्र केवळ या भागामध्ये म्हणजे विदर्भाचा आणि मराठवाड्याचा दक्षिणी भाग, थोडं दक्षिण कोकण असं वातावरण आहे. मी जो खंडाचा अंदाज दिलेला आहे त्यानुसार थोडं अजूनही खंडाचं वातावरण दाखवलं जाते, परंतु मान्सून जसा पुढे सरकेल तसं वातावरण बदलेल. विदर्भ आणि कोकण असं वातावरण मात्र 12 तारखेला दाखवलं जाते. 13 तारखेला केवळ कोकणामध्ये वातावरण आहे, थोडं चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वातावरण आहे. मात्र 14 तारखेला पुन्हा एकदा बदललेलं वातावरण सकारात्मक व्हायला सुरुवात होईल. या मॉडेलमध्ये आपण एकत्रित अंदाज जेव्हा बघतो तेव्हा साधारणपणे आपल्याला दिसते की उद्यापासून पावसाचा जोर दक्षिणी भागातून महाराष्ट्रात वाढणार आहे आणि तो प्रत्येक दिवशी वाढत जाण्याची शक्यता आहे. जवळपास 10 तारखेपर्यंत ही वाढ आहे. 11-12 तारखेपासून पुढे मात्र ही वाढ कमी गतीने होणार आहे. केवळ कोकण भागामध्ये ही वाढ अपेक्षित आहे. जवळपास 17-18 तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तरी महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भ या भागात पाऊस होणार आहे. आज दुपारनंतर लातूरच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे, उदगीर वगैरे. तर जवळपास रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे. आणि थोडं सांगलीकडे देखील आज पावसाची शक्यता आहे. उशिरा थोडं बीड, परभणी, हिंगोली या भागातही पाऊस वाढू शकतो. विदर्भात पाऊस वाढू शकतो, कारण थोडा ट्रपचा प्रभाव या ठिकाणी राहणार आहे. उद्या सकाळीच आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. फार काळ ते टिकणार नाही, मात्र मान्सूनचा पूर्वप्रभाव हा आपल्याला 5 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जाणवणार आहे. त्यामुळे स्थानिक अशा प्रकारचं वातावरण तयार होऊन महाराष्ट्रात अतिशय चांगला पाऊस पडणार आहे. 5 तारखेला सुद्धा रात्री उशिरा अहिल्यानगर पूर्व, पुणे पूर्व, सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड या भागात आपल्याला थोडं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता दिसते. 6 तारखेपासून वातावरणीय बदल महत्त्वाचे आहेत. 6 तारखेला रात्री उशिरा सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढेल. मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. अगदी मराठवाडा, विदर्भामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस 6 तारखेला आपल्याला उशिरा बघायला मिळू शकतो. 7 तारखेला देखील अतिशय चांगलं वातावरण अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर दक्षिण, जालना दक्षिण, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर यामध्ये सांगली, कोल्हापूर आणि सातारा या भागामध्ये मोठे पाऊस अपेक्षित आहेत. आणि
नाशिकपासून तर कोल्हापूरपर्यंत आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गपासून तर पालघरपर्यंत पावसाची 7 तारखेला बॅटिंग चांगली असणार आहे. 8 तारखेला देखील हे वातावरण थोडं कमी प्रमाणात दक्षिणेकडे असेल, परंतु प्रभाव असण्याची शक्यता मात्र कायम आहे. 9 तारखेलाही हे वातावरण अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागामध्ये आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये, पुणे, सातारामध्ये मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7, 8, 9 अतिशय चांगलं वातावरण आहे पावसाच्या बाबतीत. 10 तारखेला देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये चांगलं पाऊसमान असणार आहे. थोडा उशिरा विदर्भ, मराठवाड्यातही पाऊस राहील. 11 तारखेपासून मात्र हे वातावरण थोडं उत्तरेकडून कमजोर आणि दक्षिणेकडे सरकलेलं असेल. मराठवाड्यातही थोडं तुरळक वातावरण राहील. तीच परिस्थिती 12 तारखेला दिसते. 13 तारखेलाही दिसते. 14 तारखेलाही आपण हे वातावरण बघतो, परंतु 11, 12, 13, 14 पुन्हा एक खंड सारखी परिस्थिती होईल आणि पावसाचा जोर कमी होणार आहे. परंतु मी सांगितलेलं आहे, मान्सून जर पुढे सरकला तर मात्र या वातावरणात बदल होऊ शकतो. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय